पाठ्यपुस्तकावर आधारित विज्ञान आणि गणित उपक्रम व्हिडिओ बनवण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. स्टेट लेवल कॉम्पिटिशन ऑन व्हिडिओ बेस्ड ऑन सायन्स अँड मॅथमॅटिक्स टेक्स्टबुक 2026. Welcome to all of you. So before performing activity and its video, please read all this information carefully. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी व्हिडिओ बनवण्यापूर्वी दिलेली सर्व माहिती नीट वाचावी. यामध्ये विज्ञान शिक्षकांनी का सहभागी व्हावे, वाय शुड सायन्स टीचर पार्टिसिपेट, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी का सहभागी व्हावे, वाय शुड द स्टुडंट पार्टिसिपेट, विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धेतील महत्वाच्या बाबी, ही माहिती पण विद्यार्थ्यांनी नीट वाचावी. तसेच शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने विज्ञान आणि गणित विषय शिकवण्यासाठी चित्रफिती स्पर्धाच्या ठळक बाबी, सायलेंट फीचर्स ऑफ द टीचर्स अबाउट टीचिंग सायन्स अँड मॅथमॅटिक्स युझिंग इनोव्हेटिव्ह मेथड्स, त्याचप्रमाणे विज्ञानावर आधारित ऍक्टिव्हिटी व्हिडिओ स्पर्धा बनवण्याकरता महत्वाच्या तारखा, शाळा तसेच ज्युनियर कॉलेज स्पर्धा नोंदणी अंतिम तारीख दिनांक 15 डिसेंबर 2025. त्याचप्रमाणे आपण दर रविवारी चर्चासत्र घेणार आहोत. नुकतेच आपण 7 डिसेंबर रोजी चर्चासत्र घेतले आहे. त्यानंतर 14 डिसेंबर, 21 डिसेंबर व 28 डिसेंबर रोजी हे चर्चासत्र दर रविवारी सकाळी 11 वाजता असेल, याची सर्व शिक्षकांनी नोंद घ्यावी. त्यानंतर लास्ट डेट ऑफ अपलोडिंग व्हिडिओ इज 15 जानेवारी 2026. व्हिडिओ अपलोड करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2026 आहे. दिलेला फॉर्म हा शिक्षकांनी भरायचा आहे. शिक्षक स्वतः इनोव्हेटिव्ह आयडिया असलेला एक स्वतःचा व्हिडिओ अपलोड करू शकतात. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यांचे व्हिडिओ अपलोड करू शकतात. सो लिमिट टू अपलोड व्हिडिओज बाय टीचर इज मॅक्सिमम 10 स्टुडंट व्हिडिओज. त्यानंतर प्रत्येक टीचरला साधारण 25 ते 30 विद्यार्थ्यांच्या व्हिडिओचे इव्हॅल्युएशन करायचे आहे व पहिल्या फेरीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सादरीकरण रविवार दिनांक 8 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी असेल. स्पर्धेचा अंतिम निकाल बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी लागेल. अँड प्राइज डिस्ट्रीब्युशन इज ऑन नॅशनल सायन्स डे, सॅटरडे 28 फेब्रुवारी 2026. बक्षीस वितरण समारंभ हा राष्ट्रीय विज्ञान दिन शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 ला असेल. विद्यार्थी तसेच शिक्षकांनी व्हिडिओ मूल्यांकन योजना व्यवस्थित वाचून घ्यावी. So before performing activity and its video, it is necessary to read evaluation procedure carefully. या मार्किंग स्कीम मध्ये सामग्रीचे मूल्यांकन. क्रमांक 1, तुम्ही बनवणाऱ्या ऍक्टिव्हिटी मागील तत्व संकल्पना समजून घेणे. एव्हिडन्स ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट प्रिन्सिपल, याच्याकरता 20 मार्क आहेत. त्यानंतर हँड्स ऑन ऍक्टिव्हिटीची एकूण समज, एव्हिडन्स ऑफ ओव्हरऑल अंडरस्टँडिंग ऑफ द ऍक्टिव्हिटी, इट इज फॉर 10 मार्क्स. ऍक्टिव्हिटी आधारित निरीक्षणे, ऑब्झर्वेशन मेड ऑन द ऍक्टिव्हिटी, 10 मार्क्स. निष्कर्ष, इन्फ्लुएन्स ऑफ कन्क्ल्युजन, त्याला 10 मार्क्स. चे एकूण सामुग्रीचे मूल्यांकनाला 50 गुण आहेत. त्याचबरोबर सादरीकरणाचे मूल्यांकन याला 50 गुण आहेत. इव्हॅल्युएशन ऑफ प्रेझेंटेशन, दॅट इज फॉर 50 मार्क्स. यामध्ये नाविन्यता, शिक्षकांच्या चित्रफिती, संवाद कौशल्य, इनोव्हेशन, टीचर्स क्लिप अँड कम्युनिकेशन स्किल, याला 20 मार्क आहेत. उपक्रमाचे सादरीकरण, प्रेझेंटेशन ऑफ द आयडिया, याला 10 मार्क आहेत. योग्य पार्श्वभूमीसह प्रकाश योजना, appropriateness of light arrangement, contrast with background, foreground, याला 10 मार्क आहेत. आणि ध्वनी गुणवत्ता,
क्वालिटी ऑफ ऑडिओ याला 10 मार्क आहे. या इव्हॅल्युएशनचा निकष लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी चित्रफित बनवायच्या आहेत. त्याचबरोबर चित्रफित बनवण्यासंदर्भातील सूचना आपण नीट वाचून घ्याव्या. व्हिडिओ कसा बनवावा संदर्भातील काही सूचना आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.